आपण जे काम करतो म्हणजे आपली नोकरी, तिचा आजचा जो काही आकार आहे, तो तसाच का आहे? याच्या मागे ना एक खूप मोठा आणि रंजक इतिहास दडलेला आहे. चला, तर मग कामाच्या या प्रवासाला सुरुवात करूया आणि समजून घेऊया की आपल्या कामाला त्याचा आजचा चेहरा कसा मिळाला. कधी विचार केलाय की आपण आठवड्यातून 5 दिवस आणि रोज साधारण 8 तास काम का करतो? ही पद्धत नेमकी आली कुठून? म्हणजे हे नियम कोणी ठरवले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे का ठरवले? चला, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधायचा प्रयत्न करूया. आणि ह्याचं उत्तर असं आहे की हे काही अपघाताने घडलेलं नाहीये. हो, हे खरंय. आपलं आजचं जे काम आहे ना, ते मुद्दामहून डिझाईन केलं गेलंय. काही खास ऐतिहासिक निर्णय, काही विचारपूर्वक केलेल्या रचना, या सगळ्याचा हा परिणाम आहे. मग चला, इतिहासाची पानं जरा उलटून पाहूया. तर आपला हा जो प्रवास आहे, तो मुख्यत्वे 3 टप्प्यांमधून जाणार आहे. पहिला टप्पा म्हणजे कारखाने नव्हते तेव्हाचं जग. मग येतो दुसरा टप्पा, औद्योगिक क्रांतीचा, आणि तिसरा म्हणजे आजचं, म्हणजे आपलं माहिती तंत्रज्ञानाचं युग. या प्रवासातून कामाची उत्क्रांती कशी झाली याचा एक स्पष्ट नकाशा आपल्यासमोर उभा राहील. ठीक आहे. तर मग सुरुवात करूया आपल्या प्रवासाच्या पहिल्या टप्प्यापासून. आपण बघणार आहोत की कारखाने येण्याआधीचं जग कसं होतं, तिथे कामाची रचना कशी होती. हे समजून घेतलं ना की मग नंतर जे प्रचंड मोठे बदल झाले ते आपल्याला जास्त चांगल्या प्रकारे कळतील. आता या तक्त्याकडे बघा. इथे आपल्याला स्पष्ट दिसतंय, गुलामगिरीमध्ये माणसाच्या श्रमाला अक्षरशः एक वस्तू, एक मालमत्ता समजलं जायचं. आणि सरंजामशाहीत तिथे काम करणं हे जमिनीशी जोडलेलं एक कर्तव्य होतं. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या दोन्ही पद्धतींमध्ये कामाचा योग्य मोबदला देणं ही कल्पनाच अस्तित्वात नव्हती. विचार करा. आणि मग मग आलं एक असं वादळ ज्याने कामाची संपूर्ण दुनियाच अक्षरशः उलथीपालथी करून टाकली. हो, मी बोलते औद्योगिक क्रांतीबद्दल. या एका क्रांतीने कामाची व्याख्या कायमची बदलून टाकली. बरं, या क्रांतीचा पाया काय होता? तो होता टेलरवाद, म्हणजे फ्रेडरिक टेलर यांचा एक सिद्धांत. आता हा सिद्धांत काय सांगतो, तर कामाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी प्रत्येक कामाचे अगदी लहान लहान सोपे तुकडे करायचे, त्यावरच सगळा भर होता. आपण टेलरला असं का वाटलं? कारण त्याचं म्हणणं होतं की कामगार मुद्दामून हळू काम करतात, काम टाळतात. ह्याला त्याने एक नाव दिलं होतं, सोल्जरिंग, म्हणजे कामात दिरंगाई करणं. आणि हेच टाळण्यासाठी त्यांनी ही 4 मुख्य तत्वं मांडली. याचा उद्देश एकच होता, कामावर संपूर्ण नियंत्रण मॅनेजमेंटचं असावं. टेलरने तर सिद्धांत मांडले, पण या सिद्धांतांना जमिनीवर उतरवून ज्यांनी अक्षरशः इतिहास घडवला ते होते हेनरी फोर्ड. आणि त्यांच्या कामाच्या पद्धतीलाच फॉर्डिझम असं म्हटले जाऊ लागलं. या फोर्डिझमनी उत्पादन क्षेत्रात एक नवी क्रांतीच घडून आणली. आता या फोर्डिझमच्या तत्वांमुळे काय झालं? फोर्डना कमीत कमी खर्चात एकाच साच्याच्या प्रचंड वस्तू बनवणं शक्य झालं. पण इथे त्यांनी एक जबरदस्त हुशारीची गोष्ट केली. त्यांनी आपल्या कामगारांचा पगार वाढवला. का? कारण त्यामुळे तेच कामगार त्यांच्या गाड्या विकत घेऊ शकले, म्हणजे स्वतःचा ग्राहक वर्ग तयार केला. बरं, आतापर्यंत आपण पाहिलं की औद्योगिक क्रांती कशी झाली. पण एक जास्त महत्त्वाचा प्रश्न आहे, या सगळ्याचा समाजावर काय परिणाम झाला? हे समजून घेण्यासाठी आपल्याला काही मोठ्या समाजशास्त्रज्ञांच्या विचारांकडे वळावं लागेल. त्यांनी या नव्या जगाचा अर्थ लावायचा प्रयत्न केला. आणि या यादीतलं पहिलं आणि कदाचित सगळ्यात प्रसिद्ध नाव म्हणजे कार्ल मार्क्स. मार्क्स यांनी या नवीन औद्योगिक कामावर खूपच कठोर टीका केली. मार्क्सची एक खूप महत्त्वाची संकल्पना आहे विलगीकरण किंवा एलियनेशन. त्यांच्या मते या नवीन पद्धतीत कामगार जे काही बनवतो त्या अंतिम वस्तूपासून तो पूर्णपणे तुटून जातो, वेगळा होतो. म्हणजे तो काय बनवतोय, कशासाठी बनवतोय, याच्याशी त्याचा कुठलाही भावनिक संबंध राहत नाही. पण थांबा, सगळ्यांचाच दृष्टिकोन मार्क्ससारखा निराशावादी होता असं नाही. एक दुसरे विचारवंत होते, एमिल दुर्खाइम. आणि त्यांनी या श्रमविभागणीकडे एका अगदी वेगळ्या, एका सकारात्मक नजरेने पाहिलं. दुर्खाइमचं म्हणणं असं होतं की कामाची ही जी विभागणी आहे ना, ती फक्त कार्यक्षमता वाढवण्यासाठी नाहीये. उलट यामुळे समाजात एक नवीन प्रकारची एकता तयार होते, ज्याला त्यांनी सेंद्रिय एकता असं नाव दिलं. म्हणजे काय? तर आता लोक सारखे आहेत म्हणून एकत्र नाहीयेत, तर ते एकमेकांवर अवलंबून आहेत म्हणून एकत्र आहेत. तुमचं काम दुसऱ्या कोणावर तरी अवलंबून आहे, दुसऱ्याचं काम तिसऱ्यावर, आणि असंच अख्खा समाज एका सजीवासारखा एकत्र बांधला जातो. ठीक आहे, आता वळूया आपल्या तिसऱ्या महत्त्वाच्या विचारवंताकडे,
मॅक्स वेबर. वेबर यांनी लक्ष केंद्रित केलं ते या नवीन जगाच्या ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चरवर, आणि त्यांच्या मते ती रचना होती नोकरशाही म्हणजेच ब्युरोक्रेसी. आता वेबर यांचा दृष्टिकोन थोडा दुहेरी होता. ते मानायचे की नोकरशाही ही काम करून घ्यायची सगळ्यात प्रभावी, सगळ्यात कार्यक्षम पद्धत आहे, यात शंका नाही. पण त्याचवेळी ती एका लोखंडी पिंजऱ्यासारखी आहे. एक असा पिंजरा जो नियम आणि कायद्यांनी बनलाय आणि जो माणसाची क्रिएटिव्हिटी, त्याची सर्जनशीलता, त्याचा आत्माच जणू काही कैद करून टाकतो. तर हा सगळा होता इतिहास. आपण भूतकाळात खूप मागे जाऊन आलो. पण आता परत येऊया वर्तमानात आणि बघूया की आज आपल्या काळात कामाचं स्वरूप नेमकं कसं बदललं आहे. हा बदल समजून घ्यायला सोपा आहे. बघा, एका बाजूला आहे फोर्डिझमचं मॉडेल. म्हणजे काय, तर एकाच प्रकारच्या लाखो वस्तू बनवणं, मास प्रोडक्शन. आणि दुसऱ्या बाजूला आहे आजचं मॉडेल, ज्याला पोस्ट फोर्डिझम म्हणतात. उदाहरणार्थ टेक्नॉलॉजी किंवा फॅशन इंडस्ट्री. इथे प्रत्येक गोष्ट ग्राहकाच्या गरजेनुसार बदलते. उत्पादन खूप लवचिक असतं. थोडक्यात काय, तर आपण आता अशा एका युगात आलो आहोत जिथे कारखान्यांच्या चिमण्यांमधनं निघणाऱ्या धुरापेक्षा माहितीचा, ज्ञानाचा जास्त प्रकाश आहे. आपण एका सेवा आधारित नॉलेज बेस अर्थव्यवस्थेत जगत आहोत. तर हा सगळा ऐतिहासिक प्रवास आपल्याला आज एका खूप मोठ्या प्रश्नासमोर आणून उभा करतो. जसं औद्योगिक क्रांतीने कामाचं संपूर्ण जगच बदलून टाकलं, तसंच आता AI, ऑटोमेशन आणि रिमोट वर्कची ही जी नवीन लाट येतेय, ती आपल्या कामाचं भविष्य कसं घडवणार आहे, हा खरंच विचार करायला लावणारा प्रश्न आहे, नाही का? आणि याचं उत्तर ते तर आपल्याला येणारा काळच देईल.